बक्षीस म्हणून तुम्हाला उपाशी ठेवण्याची शिक्षा करायची? थांबा, मी आईलाच विचारतो. नाही, नको विचारू. पण का? आणि दिगू दादाला समजलं तर? नाही नाही, औंना तर समजायलाच नको. औंना त्रास होईल. आधीच घोर कमी आहे का? घोर असू देत, पण दिगू दादाला समजायला हवं. तो बरोबर सगळ्यांना सरळ करेल. आणि आधी तर त्या यमुताईला. नाही नको, औंना वाईट वाटेल. त्रास होईल तो वेगळा. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही काही बोलू नका. वहिनी, तुम्ही ना नेहमी शपथ देऊन मला गप्प करता हो. अहो, जे वाईट वागतायत त्यांना समज मिळायला नको का? अहो, पण ही वेळ योग्य नाहीये ना ओ भाऊजी. तुम्ही बघताय ना, सासूबाई किती आजारी आहेत. त्यांच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलंय का? आता कधी त्यांचे डोळे भरून येतात. आणि अशा परिस्थितीत जर उमाई आजारी असती तर माझ्या खाली घास उतरला असता का? उलट मीच ठरवलंय आता की जोपर्यंत सासूबाई बऱ्या होत नाही तोपर्यंत मी उपवास करणार. तुम्ही गोर घेऊ नका, झोपा. देवी आई, रमायला ना लवकर बरं कर, म्हणजे ना वहिनींना पण उपाशी राहावं लागणार नाही. वच्छे, नीट लक्षात घे, आज सुवर्ण संधी आहे. म्हणजे मी काय करायचं? अगं तेच तर सांगतोय ना मी तुला. आज तिजोरीतून तू तुझे दागिने काढून घे. मी पण 4-5 दागिने लंपास करतो आणि आळ सखूवर आणायचा. हो, असं काय? जळलं मेलं ते लक्षण. हो, जाऊबाई तर काल सुद्धा नव्हत्या. मग काल नसतं का करता आलं हे सगळं? अगं मूर्ख आहेस का? काल सखू होती का? काल कुणी डल्ला मारला असता ना तर आळ माझ्यावर चाला असता. आणि आज डल्ला मारला ना तर आळ सखूवर टाकायला येईल. अरे काय झालं? किंचाळायला काय झालं? भूतबीत बघितलंस की काय? अगं काय काय करतेस? अगं भामे, तू काय भिंतीला कान लावूनच असतेस की काय? काका, उत्तम विचार आहे. मी सगळं ऐकलंय.